संजय माने यांचा सैनिक रत्न पुरस्काराने सन्मान। कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलै रोजी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित भव्य सोहळ्यात सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय माने यांना सैनिक रत्न पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी मुंबईचे उपायुक्त विलासराव मोठे यांच्यासह माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर नारी, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना संजय माने यांनी प्रथम देशसेवा आणि त्यानंतर समाजसेवा हेच माझ्या आयुष्याचे ध्येय असून या कार्याची मिळालेली ही पावती आहे, अशा भावना व्यक्त केल्या। संजय माने यांनी 28 फेब्रुवारी 1992 रोजी भारतीय सैन्यात प्रवेश केला। उरी सेक्टरसारख्या संवेदनशील सीमावर्ती भागासह हैदराबाद, अरुणाचल प्रदेश, बाडमेर, फिरोजपूर, भूतान, दिल्ली, काँगो, शिलाँग आणि सागर सेंटर येथे त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली। 3 महार रेजिमेंटमध्ये गौरवशाली सेवा करून 30 सप्टेंबर 2008 रोजी महार रेजिमेंट सेंटर येथे WT स्टाफ पदावरून ते सेवानिवृत्त झाले। सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सैनिक, वीर नारी, शहीद जवानांच्या कुटुंबियांसह समाजातील गरजू घटकांसाठी कार्य सुरू ठेवले आहे। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या समन्वयातून सैनिकांच्या समस्या सोडविणे, शहीद जवानांच्या अंत्यविधीमध्ये सहभाग, युवकांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन, पूरग्रस्त व कोविडग्रस्तांना मदत, आरोग्य शिबिरांचे आयोजन तसेच वीर नारींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे। सामाजिक, सैनिक कल्याण आणि राष्ट्रसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्कार, उत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, सेवारत्न पुरस्कार, आदर्श समाजभूषण पुरस्कार, महात्मा बसवेश्वर आदर्श जनसेवक पुरस्कार आणि वितरण अचिव्हर्स अवॉर्ड यांच्यासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन, सैनिक फेडरेशन कोल्हापूर, सैनिक शिवसेना सेल, आदर्श फाउंडेशन आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळ या विविध संस्थांमधील नेतृत्वातून त्यांनी सैनिक कल्याण आणि समाजसेवेची प्रभावी चळवळ उभी केली आहे। देशसेवा, सैनिक कल्याण आणि जनसेवेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून प्रदान करण्यात आलेला सैनिक रत्न पुरस्कार 2026 हा त्यांच्या कार्याचा योग सन्मान मानला जात आहे। वेदिका न्यूजसाठी रुपाली चव्हाण, कोल्हापूर।